नमस्कार, मंगल रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। आजची रेसिपी आहे तळणीचे मोदक। तळणीचे मोदक बनवण्यासाठी सर्वात आधी इथे पीठ मळून घ्यायचं आहे। तर इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आणि 2 चमचे तूप टाकायचं आहे। पिठामध्ये तूप व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये पाणी टाकायचं आहे। थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळून झालेलं आहे। 10 मिनिटे झाकून ठेवूयात। 10 ते 15 मिनिटे पीठ भिजवून देऊयात। तोपर्यंत इथे मोदकचं सारण बनवून घेऊयात। इथे पॅन मध्ये तूप घ्यायचं आहे 2 चमचे। त्यानंतर यामध्ये किसलेला नारळ टाकायचं। एक नारळ फोडून आणि किसणीवरती किसून घेतलेला आहे। त्यानंतर यामध्ये गोड टाकायचं। तुम्ही गोड कमी जास्त करू शकता। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे। यामध्ये आता वेलची टाकायची, 4 ते 5 वेलची कुटून टाकायची आहे आणि बदाम आणि मिक्स करून घ्यायचं आणि मोदकचं सारण बनवून तयार आहे। त्यानंतर इथे 10 ते 15 मिनिटे झालेले आहेत आणि पीठ छान असं भिजलेलं आहे। पुन्हा एकदा मळून घ्यायचं। व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। एक गोळा घ्यायचा आणि थोडंसं कोरडं पीठ लावायचं आणि पुरी लाटून घ्यायची आहे। खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त जाडही नाही। अशा प्रकारे पुरी लाटून घ्यायची। त्यानंतर पुरीमध्ये सारण भरून घ्यायचं। मोदक बनवून घ्यायचा आहे। तर तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे मोदकला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत। आणि अशा प्रकारे मोदक बनवून घ्यायचे आहेत। सर्व मोदक बनवून घ्यायचे। त्यानंतर मोदक तळून घ्यायचे आहेत। सर्वात आधी लो फ्लेम वरती 3 ते 4 मिनिटे मोदक तळून घ्यायचे। तीन ते 4 मिनिटे झालेले आहेत। त्यानंतर मीडियम फ्लेम वरती मोदक तळून घ्यायचे आहेत। छान असं लालसर रंग येईपर्यंत मोदक तळून घ्यायचे। 5 ते 6 मिनिटे लागतात मोदक तळायला। तर तुम्ही इथे बघू शकता छान असं मोदक तळून झालेले आहेत। काढून घेऊयात। अशा प्रकारे सर्व मोदक तळून घ्यायचे आणि तुम्ही इथे बघू शकता छान असे मोदक बनवून तयार आहेत। आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा। थँक यू।